नमस्कार. भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. भावनांची दुनिया हा एक यूट्यूब चॅनेल नाही आहे, तर इथे तुम्हाला तुमच्या भावनांना व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. इथे तुमच्या भावनांना उभारी मिळणार आहे. जेव्हा तुम्ही कुठेतरी व्यक्त होता तेव्हा तुमच्या मनामध्ये सुरू झालेलं वादळ कुठेतरी शांत होतं आणि त्या वादळाला शांत करण्याची ताकद हे व्यक्त होण्यामध्ये आहे. तेव्हा हा भावनांची दुनिया हा यूट्यूब चॅनेल यासाठीच क्रिएट करतोय मी, की या ठिकाणी तुम्हाला कधी दुःख, कधी सुख, कधी अडचणी, कधी प्रॉब्लेम्स यातून तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी इथे सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. अशा यूट्यूब चॅनेलमध्ये मी सुरुवातीला हा माझा पहिला व्हिडिओ आहे, मी अपलोड करतोय. अनेक अडचणी येत असताना आपल्याला न थांबता पुढे जायचंय. मग कधी कधी असं होतं की खूप अडचणी येत आहेत, मग आपण त्या अडचणींना मात कसं करायचं हे करण्यापेक्षा, हा विचार करण्यापेक्षा आपण काय करतोय की त्यामध्ये गुंतून जातोय. तर अशीच एक घटना मला गेल्या आठवड्यामध्ये पाहायला भेटली. माझ्यासोबत जी घटना घडली ते मी तुमच्या समोर शेअर करतोय. गेल्या आठवड्यामध्ये गावावरून येत असताना सकाळचे साधारणतः 6 वाजले असतील आणि 6 वाजता येत असताना रस्त्याच्या कडेला एक मळकटलेली कपडे, गांधी टोपी होती आणि रस्त्याने ते व्यक्ती अगदी घसरत चालत होते. मी लांबून पाहिलं, मला असं वाटलं की त्या व्यक्तीने दारू वगैरे घेतली काय, पण जवळ गेल्यानंतर पाहिलं मी की ते व्यक्ती अगदी घसरत चालत होते. मी थांबलो थोड्या वेळाने, त्यांना विचारलं की बाबा काय झाले तुम्हाला, तुम्ही का घसरत जाताय? तर ते म्हणाले की बाबा मी जन्मताच अपंग आहे आणि मी घसरत चालतोय. आई गेली, वडील गेले, आता कुणीही मला सांभाळत नाही. भीक मागून जे मिळेल ते खातोय आणि जगतोय. मग जे काय माझ्याकडे ते थोडेसे खिशात पैसे होते मी त्यांना दिले आणि थांबलो थोड्या वेळ. मी पाहिलं ते जात असताना अगदी घसरत जात होते. रस्त्यामध्ये येणारे कचरा असेल, दगड असेल, ते अगदी उचलून साईड बाजूला टाकत होते. मी पाहिलं कुतूहलाने की ते येणाऱ्या प्रत्येक दगड असो, पालापाचोळा असो, ते बाजूला टाकत होते आणि पुढे जात होते, घसरत चालत होते. मग माझ्या लक्षात आलं की जर जन्मजात अपंग आहे, आई वडिलांचा आधार नाहीये, रस्त्यावर ते काय जे मिळेल ते मागून खातायत, कोणी दिल ते खातायत, त्यांना राहायला घर नाहीये, तशा परिस्थितीत सुद्धा ते आयुष्य जगतायत. कधीही त्यांनी हार मानली नाही किंवा कधी मनात त्यांच्या विचार आला नाही की आयुष्य संपवावं. मग जर आपल्याला देवाने जर एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे आणि तुमचे हातपाय चांगले आहेत, तुमचे कुटुंब चांगलं आहे, फॅमिली चांगली आहे, तुम्हाला सगळे सपोर्ट करतायत, तुमच्यासोबत मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, तरी पण तुम्ही असा विचार करताय की माझं आयुष्य संपलंय, मला नाही जगायचं. म्हणजे आपण काय करतो की येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करण्यापेक्षा आपण काय करतोय की त्याला पकडून ठेवतोय, असं की मला प्रॉब्लेम आहे, मग मी जगू कसा, मला अडचण आहे, मी काय केलं पाहिजे, हा विचार करत नाही आपण. पण त्या अडचणीचा भाव करतोय आपण, अडचणीचं भांडवल करतोय, आलेल्या प्रॉब्लेमचं भांडवल करतोय आपण. मला असं वाटतं प्रॉब्लेमचं भांडवल करण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे की त्याच्यावरती पर्याय सुचला पाहिजे. आपण काय विचार करतो की अडचण आली, माझं आयुष्य संपलं, प्रॉब्लेम आले, माझं आयुष्य संपलं. एवढ्यावरती आपलं आयुष्य संपतं का? नाहीये मित्रांनो. त्यासाठी सकारात्मक विचार करा. सपोज मी म्हणालो की तुम्हाला की तुम्ही पायऱ्या चढताना खाली घसरून पडताय, मग तुम्ही विचार काय करताय की नाही, यांनी सांगितले म्हणजे मी पडतोय, यांनी मला सांगितलंय की तू घसरून पडतोय, मग तुम्ही विचार करताय की यांनी सांगितले म्हणजे मी पडणारच. मग तुम्ही असा काय विचार करत नाहीये की बाबा नाही पडणार, मी त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि चुकून जर तुम्ही
घसरून पडला तर तुम्ही बोट मला ठेवता येईल की बाबा हा ह्याने सांगितलं होतं मी घसरून पडलो, पण तुम्ही तिथे पॉझिटिव्ह विचार केला असता तर तुम्हाला ते घटना तुमच्यासोबत घडली नसती. बरं, दुसरी एक असा मुद्दा आहे की एखादी घटना आपल्यासोबत घडली तर आपण काय म्हणतो, आजच का माझ्यासोबत घडली, आताच का माझ्यासोबत घडली, बरोबर, माझं नशीब वाईट आहे, माझी वेळ खराब आहे. असं नाही मित्रांनो. आपण नकारात्मक विचार करत असल्यामुळे आपल्यासोबत नकारात्मक घडते, तेव्हा सकारात्मक विचार करा, तुमच्यासोबत सकारात्मकच घडेल. जसं आपण म्हणतो की आताच का घडलं, माझ्यासोबतच का घडलं, याच्यापेक्षा माझ्याकडून काय चूक झाली का, कदाचित मी चालत असताना पाय माझा दुसरीकडे पडला असेल, बरोबर, किंवा कदाचित माझं लक्ष नसेल त्याच्यामुळे माझा पाय घसरला असेल, असा आपण विचार करत नाहीये, पण केला पाहिजे. मग मला असं वाटतं की जर आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आले, मग ते प्रॉब्लेम आपण त्या व्यक्तीसारखं का बाजूला टाकत नाही, आपण काढून टाकायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातले येणारे प्रत्येक प्रॉब्लेम असे आपण उचलून सहज बाजूला काढू ना आणि पुढे जायचंय, आपल्याला थांबायचं नाही. तो व्यक्ती थांबला का, जन्माचाच अपंग आहे, घसरत चालतोय, आज वयाची 52 वर्ष झाली, त्याला कोणाचा आधार नाहीये, तरी पण तो पुढे सरकतोय. त्याच्या आयुष्यात, त्याच्या रस्त्यात, त्याच्या आयुष्यात आलेले सगळे प्रॉब्लेम तो बाहेर बाजूला काढून टाकतोय आणि इझिली काढतोय. तो कुठलीही तक्रार करत नाहीये. मग आपणच का तक्रार करतोय? तक्रार करू नका मित्रांनो. तक्रार करण्यापेक्षा आनंदाने जीवन जगण्याचा मार्ग शोधा, पर्याय शोधा, ऑप्शन शोधा, जगा. बऱ्याच वेळा आपण मोठ्याने सांगतो की मी माझ्या भावाला जगवतोय, मी माझ्या नातेवाईकांना जगवतोय, मी माझ्या गावाला जगवतोय, पण जगवता जगवता जगण्यापेक्षा मित्रांनो जगता जगता जगा. याचाच अर्थ असा की जर तुम्ही जगायला शिकलात तर तुम्ही दुसऱ्याला जगवायला शिकाल, नाही तर तुम्ही काही नाही. आणि आयुष्य काय आहे माहितीये का, जगता जगता जगवा, हेच खरं सूत्र आहे. जर तुम्ही खुश नाही तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेवू शकत नाही. तेव्हा स्वतः हॅपी राहा आणि दुसऱ्यालाही हॅपी करा. मग याचा नियम काय आहे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ नाही की सगळं स्वार्थी स्वतः बना, दुसऱ्याला तुम्ही दुःख द्या, अजिबात नाही. याचा अर्थ असा होतो की तुमच्या ज्या काही छोटे छोटे स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करा. सपोज एखाद्याला फिरायला जायचंय, तो जगाला फिरवतोय पण स्वतः फिरायचं राहतं, बरोबर. साधं सिंपल उदाहरण आहे. बाप नावाचे असा व्यक्ती आहे की त्यांच्या पक्षा किती बोलावं आणि किती काही करावं हे कमीच आहे. त्यासाठीच मी म्हणतो की फॅमिलीमध्ये असताना आपण सगळ्यात विचार केलाच पाहिजे. मी म्हणत नाही असं नाही की बाबा माझा उद्देश असा नाही की तुम्ही विचार नाही केला पाहिजे, केला पाहिजे, पण जगत असताना स्वतःच्या ज्या काही गरजा आहेत, स्वतःच्या ज्या काही अपेक्षा आहेत, स्वतःची काही स्वप्न आहेत, मनसोक्त जगा. ह्या विषय पुन्हा नाही मित्रांनो. आनंदी जीवन जगा, हॅपी राहा आणि दुसऱ्याला हॅपी ठेवा. मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ माध्यमातून की दुःखी राहण्यापेक्षा सुखी राहा. एखादी आयुष्यात एखादी घटना घडली म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं समजू नका. दुसरा नियम असा की हसा आणि हसवा. तुम्ही हसला तर तुम्ही दुसऱ्याला हसवा, अन्यथा तुम्ही हसणार नाही, खुश राहणार नाही तुम्ही. द्या. मला सुख घ्यायचंय ना तर सुख द्यायला पण शिकलं पाहिजे. आणि दिल्याने वाढतं, देणं गरजेचं आहे. जर तुम्ही दुःखी राहाल तर तुमच्यासोबत कोणीही मैत्री करणार नाही. तेव्हा एकच आयुष्याचा एकच नियम आहे की आनंदी राहा आणि आनंदी आयुष्य जगा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये इथेच मी थांबतोय. उद्या भेटूयात आपण नवीन एका टॉपिक वरती. अशाच रोज नवीन नवीन टॉपिक वरती आपण भेटत जाऊयात. तुम्हाला हा माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. कारण आपल्या एका शेअरनं जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक विचार चाललेले आहेत तर ते निघत असतील, ते रिमूव्ह होत असतील आणि नव्याने आयुष्य सुरुवात करण्याची संधी त्याला
भेटत असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.